माथाडी कामगारांसह गोरगरिबांच्या घराला हात लावू देणार नाही, आमदार शशिकांत शिंदे यांचा राज्य सरकारला इशारा. नवी मुंबईत सिडको कार्यालयासह महानगरपालिकेवर विराट मोर्चा. पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आलेल्या गोरगरीब जनतेबरोबर माथाडी कामगारांच्या घराला हात लावू देणार नाही. गोरगरिबांची ही लढाई शेवटपर्यंत लढली जाणार असून राज्य सरकारने तात्काळ या विषयात लक्ष न घातल्यास रस्त्यावर उतरून गोरगरीब जनतेसह माथाडी कामगारांना न्याय दिला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. नवी मुंबईतील कोपरखैरणे, तुर्भे, घनसोली व वाशी परिसरात गरजेपोटी बांधलेल्या घरांना महापालिकेने नोटिसा दिल्याने जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वसामान्यांच्या घरावर कारवाई होऊ नये यासाठी पक्षाच्या वतीने गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. आमदार शिंदे यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये आमदार शिंदे यांनी परखडपणे या कारवाईचा निषेध केला. बऱ्याच लोकांना नोटीस आलेल्या आहेत. आम्ही बारक्या खोलीमध्ये राहत होतो, जरा वाढवलेली आहे, नियमित करावी एवढीच आमची मागणी. निर्णय लागला स्वागत करू, नाही लागला तर त्यांच्यासाठी आम्ही रस्ते उतरणार. सिडकोनी व्यवसाय करण्यासाठी सिडको कधी बनवली नव्हती. सिडको डेव्हलपमेंटसाठी बनवली होती. हल्ली सिडको व्यवसाय करायला लागली, जमिनी जागा विकायला लागलेली आहे. त्याला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं आहे गरिबांसाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी, वेगळ्या वेगळ्या कामासाठी सिडकोचे भूखंड द्यावे. ते विकून धंदा करण्याचा सिडकोने प्रयत्न करू नये. मी आंदोलन काढलेलं आहे. पक्ष संपला म्हणून सांगितलं होतं. अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. लोक आहेत, त्यांचा अन्याय होतो. यापुढे राष्ट्रवादी ज्या ज्या प्रश्न अन्याय होईल त्या त्यावेळेला आवाज उठवणार. वाई तालुक्यातील कुसगाव येथील खाणी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत घेतली महत्त्वपूर्ण बैठक. कुसगाव तालुका वाई येथील खाणी संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक आंदोलनाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत गुरुवारी सायंकाळी 6:15 वाजता मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेतली. कुसगाव येथील चालू असलेली दगडखाण व क्रशर व्यवसाय बंद करून परवाना रद्द करण्याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याविषयी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली देखील आहे. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गालगत सातारा तालुक्यातील नागेवाडी येथील खाण क्रशर व क्रश सँड प्लांटबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, विराज शिंदे यांच्यासह महसूल व खनिकर्म विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दहिवडी पोलिसांची धडक कामगिरी, 9 गुन्ह्यांचा उलगडा, 12,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मान तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र दहिवडी पोलिसांनी ठोस भूमिका घेत धडक कारवाई करत तब्बल 9 वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. एकूण 12,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दहिवडी पोलीस ठाण्याने केलेली ही मोठी आणि यशस्वी कामगिरी मानली जात आहे. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता माहिती दिली. गुन्ह्याच्या तपासादरम्यान दहिवडी, सातारा आणि कराड परिसरातून एकूण 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे. 6 मोटरसायकली, जनरेटर, स्पीकर, वायरिंग साहित्य, गॅस सिलेंडर, टेबल तसेच रोख रक्कम असा एकूण 12,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवीण बापूराव चव्हाण, विकास तानाजी चव्हाण, अनिल नंदकुमार दळवी, सौरभ संतोष अवघडे, अजय आनंदा चव्हाण, प्रशांत बापूराव चव्हाण, सुमित रामचंद्र पाटोळे, मुकेश आबा अवघडे, गौरव संजय चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. तर विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे, स्वाती धोंगडे, गुलाब दोलताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, पोलीस हवालदार बापू खांडेकर, तानाजी काळेल, विजय खाडे, रामचंद्र गाडवे, नितीन धुमाळ, कॉन्स्टेबल अजिनाथ नरवट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब, सहाय्यक अधिकारी दोलताडे साहेब, त्याचबरोबर दहिवडी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम याच्यामध्ये खूप चांगलं रिकव्हरी, खूप चांगला मुद्देमाल रिकव्हरी, त्याचबरोबर आरोपी हे शोध घेतलेला आहे. यामध्ये जवळपास दहिवडीचे आणि दहिवडी हद्दीत आणि परिसरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या चोऱ्या आहेत. घरफोड्यामध्ये जवळपास 9 गुन्हे, यामध्ये धान्य चोरी आहे,
केबल चोरी आहे, त्याचबरोबर जिमचं साहित्य आहे, गाड्या आहेत, असं सगळं जे चोरीला गेलेलं होतं त्या जवळपास 9 गुन्हे आणि यामधले 10 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत. या 10 आरोपींकडून रिकव्हरी देखील केलेली आहे. जवळपास 100% मुद्देमाल यामध्ये रिकव्हर केलेला आहे. 8 लाखाचा मुद्देमाल आणि त्यांची वाहनं या गुन्ह्यामध्ये वापरलेली 4 लाखाचा, जवळपास 12 लाखाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. अशी खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी दहिवडी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीम केलेली आहे. त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. 4-5 दिवसापूर्वी आमचे एक मित्र आहेत, त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की असं त्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत त्यांनी असं केलेलं असावं आणि ते एका ठिकाणी असे जमलेले आहेत. त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमचा स्टाफ सदर घटनास्थळावरती गेलो. सदर आरोपींना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली. सुरुवातीला ते एवढीच उत्तर देत होते. नंतर आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या दहिवडी पोलीस हद्दीमध्ये जेवढ्या चोऱ्या केल्या आहेत त्यांनी सर्व कबूल दिली. त्याच्यामध्ये एकूण आपले दहिवडी हद्दीतील 9 गुन्हे हे उघड झालेले आहेत. 9 गुन्ह्यामध्ये एकूण 8,34,000 रुपयाचा माल चोरीला गेला होता. हा सर्व मुद्देमाल आपण त्यामध्ये रिकव्हर केला. 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी वाहनं आहेत त्याच्यामध्ये एक ओमनी व्हॅन आहे, एक पल्सर मोटरसायकल आहे, एक हिरो स्प्लेंडर मोटरसायकल आहे आणि एक बॉक्सर नंबर असलेली गाडी आहे. हे सर्व आपण जप्त केले आहे. सरकारी गोदामातलं जे धान्य चोरीला गेलं होतं ती एक चोरी आहे. पूर्वी सरकारी शाळांमध्ये चोरी झाली 2 शाळांमध्ये. त्या अशा तांदूळ चोरीच्या एकूण 3 गुन्हे आहेत. त्यानंतर मोटर जी आपली विहिरीची मोटर असते ती एक मोटर चोरीला गेली होती. असे 4 गुन्हे जुने आहेत. आणि नवीन मध्ये आपले जे केबल चोरीचे गुन्हे आहेत बाकी 3-4 गुन्हे केबल चोरीचे आहेत आणि एक जिमचं साहित्य गेलेलं आहे 5.5 लाखाचं. हा पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे. 9 जे मेजर आहेत त्यांना अटक केली आहे आणि जो एक अल्पवयीन आहे तो सध्या आता बाल सुधार गृहामध्ये आहे. असे 10 आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व जे 9 गुन्हे आहेत त्यातला सर्व मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे. गुन्ह्यामध्ये वापरलेले सर्व वाहनं जप्त केली आहेत. सगळा टोटल मुद्देमाल 12,84,000 रुपयाचा म्हणजे वाहनं पकडून सर्व मुद्देमाल रिकव्हर केला आहे. सातारा जिल्ह्यातील पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या 4 अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या. राज्य पोलीस दलातील 65 पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरुवारी सायंकाळी 5 वाजता करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण, वडूज, कराड आणि कोरेगाव येथील उपाधीक्षक यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुप्रिया पाटील यादव यांच्या स्वाक्षरीने बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. फलटणचे उपाधीक्षक राहुल धस यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात, वडूजच्या उपाधीक्षक अश्विनी शेंडगे यांची पुणे येथील महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीमध्ये बदली झाली आहे. कराडचे उपाधीक्षक अमोल ठाकूर यांची ठाणे शहर पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. कोरेगावच्या उपाधीक्षक सोनाली कदम यांची सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथे असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये उपाधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील उपाधीक्षक राजश्री पाटील यांची कराड येथे, तर जालना जिल्ह्यातील अंबड येथील उपाधीक्षक विशाल खांबे यांची फलटण येथे नियुक्ती झाली आहे. वडूज आणि कोरेगाव येथील पदे रिक्त राहिली असून तेथे कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार. कोरेगाव येथे सैनिक कक्ष स्थापन. सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष व शासकीय संरक्षण समिती सदस्य प्रशांत कदम यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कोरेगाव तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजता सैनिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातारचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आजी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या तालुका स्तरावर तात्काळ सोडवण्यात याव्यात, यासाठी सर्व तालुक्यात सैनिक कक्ष स्थापन करण्यात यावेत अशी मागणी कदम यांनी केली होती व तसे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम कराड तहसीलदार कार्यालयात सैनिक कक्ष स्थापन करण्यात आला होता. आता कोरेगाव येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या माध्यमातून सैनिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे असे कदम यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील
सर्व तालुक्यांमध्ये दौरे आयोजित केले जाणार असून सर्व तहसीलदारांची भेट घेऊन समन्वय साधत सैनिक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सैनिक कक्षाची बैठक आयोजित करून आजी माजी सैनिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेऊन सोडवण्यात येणार आहेत। कोरेगाव तालुक्यातील आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी सैनिक कक्षामध्ये तक्रारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन कदम यांनी केले आहे। प्रमोद कुदळे, डॉक्टर संगमेश कोडे, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, प्रशांत कदम, कोरेगाव तालुका संघटना अध्यक्ष कॅप्टन अशोक नलवडे, तालुकाध्यक्ष रतिकांत शिर्के, सुभेदार मेजर राजाराम माळी, भीमराव सावंत, सचिन पवार यांच्यासह प्रशासकीय विभागातील अधिकारी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय, सैनिक पत्नी यावेळी उपस्थित होते।